अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड द्याह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षष्टचक्रा ते भेदुनी, ब्रह्मरंध्रा छेदुनी. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून देवधा. जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करती नाना प्ररी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जन सन्मार्ग दाविला. उद्धरले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दनवळातून आले, स्वामी रूपी प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी. भक्ती जडिली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुत, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायात. ते कथा पुनित, श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा, तैसेची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्ता. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याचे लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट, आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता,
पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिहा प्रसिद्ध आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपया घन समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्याते कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याला प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिवं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.